थलपतीने शेतकऱ्यांसाठी असे निर्णय घेतलेत ज्याची तुलना आता महाराष्ट्रातील मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर होऊ लागली। तमिळनाडूमध्ये आत्ताच 2 दिवसा अगोदर पहिल्यांदाच अर्थसंकल्प जाहीर झालं आणि या अर्थसंकल्पामधून टीव्हीके सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली जी आजपर्यंत कोणत्याही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी केली नाही। मग त्या निर्णयामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मागे राहिले का? थलपती यांचा निर्णय आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त चांगला आहे का? तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर चला वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो नक्की करा। तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी विजय जोसेफ यांनी सरकारचे सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यामध्ये अशा निर्णयाचा धडाका लावला ज्याची चर्चा फक्त तमिळनाडूपुरती मर्यादित राहिली नाही, संपूर्ण भारतामध्ये झाली। विशेष म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या दिवशी घेतलेले निर्णय, मग तो निर्णय महिलांसाठी असो, तरुणांसाठी असो, शेतकऱ्यांसाठी असो, प्रत्येक निर्णयामागे एक वेगळी दिशा होती। म्हणूनच आज प्रश्न उभा राहिलाय, विजय थलपती यांनी तमिळनाडूमध्ये नेमकं काय केलंय? त्याचा परिणाम तमिळनाडूमधील जनतेवरती आणि शेतकऱ्यांवरती झालाय का? याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका। तमिळनाडू सरकारने 2 दिवसा अगोदर आपला पहिला कृषी अर्थसंकल्प जाहीर केला। या अर्थसंकल्पामध्ये 58,374 कोटीची तरतूद करण्यात आली। याचं धोरण म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणं, शेतीची जमीन चांगली ठेवणं, पीक पद्धतीमध्ये बदल करणं, सिंचन वाढवणं आणि सर्वात विशेष म्हणजे बाजारभाव पडल्यानंतर शेतकऱ्यांना संरक्षण देणं। पण या सर्वांमध्ये सर्वात मोठी चर्चा आहे त्यांनी आत्ता घेतलेल्या निर्णयाची। कांदा आणि टोमॅटोसाठी किंमत आधार योजना। तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची ही योजना काय अगदी सोप्या भाषेत समजून घ्या। शेतकऱ्याने टोमॅटो पिकवला, उत्पादन चांगलं झालं, पण बाजारामध्ये सगळे टोमॅटो एकाच वेळेस आले। त्याचा परिणाम काय झाला? टोमॅटोची आवक वाढली आणि भाव कोसळला। अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही। अगदी कांद्याच्या बाबतीत देखील तेच घडतं। कधी कांद्याला चांगला भाव मिळतो म्हणून शेतकरी पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणावरती कांदा लावतात, पण उत्पादन वाढलं की अचानक आवक वाढते आणि त्याचा भाव कोसळतो। मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं? कांदा आणि टोमॅटो जास्त काळ घरामध्ये साठवून ठेवता येत नाही, त्यामुळे भाव कमी जरी झाला तरी शेतकऱ्यांना ते विकावं लागतात। म्हणून तर थलपती यांचा शेतकऱ्यांसाठी घेतलेला निर्णय फक्त त्यांच्या राज्यासाठीच नाही, संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जातोय। या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री विजय यांनी स्पष्टपणे सांगितलं, जर आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचा कांदा आणि टोमॅटो याचा भाव कमी झाला तर सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करेल। यासाठी किंमत स्थिरता निधी म्हणजेच प्राइस स्टॅबिलायझेशन फंडची तरतूद करण्यात आली आहे। सांगण्यात येते यासाठी जवळपास 44 कोटीची तरतूद करण्यात आली आहे। आता याचा अर्थ काय आहे ते पण समजून घ्या। समजा कांदा आणि टोमॅटोचा भाव कोसळला तर शेतकरी बाजारभावावरती अवलंबून राहणार नाहीत। सरकार अशा वेळी शेतकऱ्यांना हस्तक्षेप करून त्यांना योग्य तो भाव देईल। मुख्यमंत्री विजय यांची हीच गोष्ट महाराष्ट्राच्या निर्णयापेक्षा वेगळी ठरते, कारण की इथे बघा, महाराष्ट्राचा कांदा हा केंद्र सरकारच्या संस्थेमार्फत खरेदी करण्याचा मार्ग वापरला जातो, पण तमिळनाडूने कांदा आणि टोमॅटो या दोन्ही नाशवंत पिकाचा निर्णय स्वतः राज्यच घेणार आहे। म्हणजे कांदा टोमॅटोचे भाव पडले तर राज्य सरकार लगेच त्यामध्ये हस्तक्षेप करणार, केंद्र सरकारची त्यामध्ये परवानगी घेण्याची गरज नाही। आता प्रश्न असा आहे, यामध्ये शेतकऱ्याला काय फायदा होईल? याचा फायदा असा होतो, शेतकऱ्याला आधीच माहिती असणार, जर आपला भाव खूप कमी झाला किंवा भाव कोसळला तर सरकार यामध्ये हस्तक्षेप करेल। त्यामुळे शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढू शकतो, कारण की शेतकऱ्याला हे ठाऊक असेल आपला माल बाजारामध्ये योग्य त्या भावाने गेला नाही तर सरकार त्याला खरेदी करेल। म्हणजे थोडक्यात काय, मुख्यमंत्री विजय यांनी स्पष्टपणे सांगितलं, शेतकऱ्यांचे भाव कोसळल्यानंतर आम्ही त्यांना एकटे सोडणार नाही। आता याच ठिकाणी शेतकऱ्यांसाठी दुसरा मोठा निर्णय पहा। जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जमीन सुपीकता अभियान जारी करण्यात आले। या योजनेसाठी 63 कोटीची तरतूद करण्यात आली। 1 एकर क्षेत्रावरती हिरवळीच्या खतांची लागवड करण्याचं लक्ष्य आहे। यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या बियाणे मोफत देणार आहे। पीक घेतल्यानंतर योग्य वेळेत ती जमिनीमध्ये मिसळली जाते, त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय घटक वाढण्यास मदत होते।
तमिळनाडू सरकारने यासाठी प्रति एकरला 5,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. थलपतीच्या या निर्णयाचा फायदा फक्त आजच नाही तर पुढच्या अनेक काळासाठी होऊ शकतो. कारण की त्यांचं म्हणणं असं आहे, शेतकऱ्यांना फक्त भाव मिळणं पुरेसे नाही, त्यांची जमीन देखील चांगली राहणं गरजेचं आहे. आता यामध्ये तिसरा निर्णय आहे का, तो आहे पीक पद्धतीबद्दल. तमिळनाडू सरकारचं असं म्हणणं आहे, शेतकऱ्यांनी तेलबिया आणि कडधान्य याचं पीक जास्त घ्यायला हवं. यासाठी 230 कोटीचा निधीची तरतूद करण्यात आली. मग यामध्ये कापूस असो, मका असो, सोयाबीन असो किंवा इतर पिकं असो. थलपती यांचं म्हणणं असं आहे, शेतकऱ्यांनी कधीही एका पिकावरती अवलंबून राहू नये. कारण की एखाद्या पिकाचा भाव पडला तर संपूर्ण उत्पादन धोक्यामध्ये येतं. जर शेतकऱ्याने वेगवेगळी पिकं घेतली तर जोखीम काही प्रमाणामध्ये कमी होते. याचबरोबर शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापना करण्याची घोषणा देखील केली. म्हणजे सरकार फक्त शेतकऱ्यांना अनुदान देणार नाही, तर शेतकऱ्यांचं प्रत्यक्षामध्ये उत्पादन कसे वाढेल, कसं टिकवता येईल, या सर्व गोष्टी त्या योजनेमधून शेतकऱ्यांना सांगितल्या जातील. आता शेतकऱ्याने काय पिकावं, कुठे विकावं, शेतमालावरती प्रक्रिया करून त्याचे जास्त पैसे कसे मिळतील, साठवण कशी वाढवायची, बाजारपेठेशी शेतकऱ्याला कसं जोडायचं, या सर्व गोष्टीची आता शेतकऱ्यांनी विचार करण्याची गरज नाही. त्यांनी फक्त आपली जमीन चांगली ठेवायची आणि जे कोणतं पण पीक शेतामध्ये घेणार आहे ते बाजारात येईपर्यंत त्याची चांगली काळजी घ्यायची. आता या ठिकाणी प्रश्न येतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कांदा उत्पन्नासाठी काय केलं? आता या ठिकाणी महाराष्ट्र सरकार निर्णय घेत नाही, इथे केंद्र सरकारच्या संस्था निर्णय घेतात. त्या संस्थांना शेतकऱ्यांचा माल थेट खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्राशी चर्चा केली होती. महाराष्ट्र सरकारने NAF, ED आणि NCCFच्या कांदा खरेदी करण्यासाठी काही प्रमाणात शुल्क माफ केलं होतं. याशिवाय कांद्याच्या प्रश्नावरती दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी फडणवीसांनी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. म्हणजे महाराष्ट्र सरकारने कांद्याचे प्रश्न दुर्लक्षित केलेले नाहीत. पण काय झालं माहिती आहे का, महाराष्ट्राचा मुख्य भार हा कांद्यावरती आहे, पण तमिळनाडूने कांद्यासोबत टोमॅटोला देखील महत्त्व दिलंय. त्यामध्ये फरक असा की महाराष्ट्राच्या कांद्यावरती केंद्र सरकारचा निर्णय असणार, केंद्र सरकारच्या संस्थेचा निर्णय असणार, पण तमिळनाडूमध्ये आता तो निर्णय नाही. तमिळनाडू राज्याने केंद्र सरकारच्या भरोश्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी स्वतः निर्णय घेतलाय. त्यासाठी काही निधीची देखील तरतूद केली. याचा अर्थ असा की राज्य सरकार स्वतःच्या पातळीवरती बाजारभावामध्ये उतरण्याची तयारी दाखवते आणि इथूनच महाराष्ट्रासाठी एक मोठा धडा आहे. महाराष्ट्र हा देशातील कांदा उत्पन्नापैकी एक महत्त्वाचं राज्य मानलं जातं. अनेक भागातील शेतकरी कांद्यावरती अवलंबून असतात. मग महाराष्ट्राने देखील कांदा आणि टोमॅटो या नाशवंत पिकासाठी स्वतंत्र किंमत आणि स्थिरता निधी का तयार करू नये? भाव जर कोसळला तर सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. सरकारने खरेदी केलेला माल साठवावा, कांद्यावरती प्रक्रिया उद्योग वाढवावा, टोमॅटोवरती प्रक्रिया करणारे उद्योग वाढवावेत आणि शेतकऱ्यांना थेट बाजाराशी जोडावं. अशी तमिळनाडूसारखी संपूर्ण व्यवस्था महाराष्ट्रामध्येही तयार झाली तर त्याचा शेतकऱ्याला थेट फायदा होईल. म्हणूनच या ठिकाणी तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या निर्णयापेक्षा जास्त चांगला ठरतोय. आपण यामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांना नाव ठेवत नाही. खरंच तमिळनाडूने जो निर्णय घेतलाय तो आपल्या राज्यातील मुख्यमंत्री का करू शकत नाही? आता यावरती आपल्याला काय वाटते? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.